देवघरात पाळायचे महत्त्वाचे 21 नियम. आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजेत आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. पहिला नियम, देवघरात भिंतींना किंवा आपण जे लाकडी पाटावर देव ठेवतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा. 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ असता कामा नये. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. 3. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. 4. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा मंदिराच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा खूप अनादर होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. 5. आपल्याला आपली कुलदैवत आणि कुलदैवी माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. 6. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या किंवा चिरा पडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. 7. देवांच्या मूर्तीचे तोंडे किंवा फोटोंची तोंडी दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. 8. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते, तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असतात. 9. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता व्हायच्या नसतात. 10. ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्रे देवपूजा करायची नसते. 11. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 12. आपण देवघराची समई लावतो व निरांजन लावतो, त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. 13. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. 14. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक किंवा 5 वाती लावायच्या किंवा एकाच वात लावली तरी सुद्धा चालेल. 15. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते. आपण त्यांना शरण गेलेलो असतो. 16. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेलेच कधीही चांगले. 17. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावायचा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा व इतरांना अंगठ्याने गंध लावायचा. 18. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू वाढू नये, कारण हे पदार्थ तामसिक पदार्थ आहेत. तामसिक पदार्थ देवांना चालत नाहीत. 19. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. 20. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवाचे फोटो, सापडलेले देव किंवा बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरात पाळायचे 21 नियम आपल्याला देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. देव आपल्या घरात वावरत असतात, त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.